Hello, hello. This is the my artifact episode number 2035 2035. आजची तारीख आहे 18 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजले. आज मी अशा टॉपिक बद्दल बोलणार आहे. जस्ट लाईक म्हणजे आजची म्हणजे या डेटला मी 27 वर्ष पूर्ण झालंय. ओके, म्हणजे माझं एज मी असं म्हणतो ना, तर माझं 27 एज कम्प्लीट झालंय. 28 रनिंग आहे. ओके, का मी खूप जास्त लेट झालो म्हणजे आज मी क्वेश्चन स्वतःला विचारत आहे की आज मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे सगळे चॉईसेस करण्यासाठी मी खूप जास्त लेट झालो की काय. तर आज मी याचाच थोडासा एक प्रकारे थोडंसं अॅनलाइज करण्याचा प्रयत्न करतो की माझ्या लाईफमध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी झाल्या की जेणेकरून मी इतका डिले झालो बा. व्हॉट वॉज थिंग्स हॅपन्स. ओके, सो फर्स्ट थिंग फर्स्ट की माझं कुठपर्यंत एकदम सुरळीत सुरू होतं. ओके, माझं करीब 10वी पर्यंत बिलकुल सरळ सुरळीत होतं. म्हणजे ज्या एजला माझं 10वी व्हायचं त्या एजला माझं 10th झालं. ज्या एजला माझं 12th स्टँडर्ड व्हायचं त्या एजला माझं 12th स्टँडर्ड झालंय. ओके, आणि 12th स्टँडर्ड झाल्यानंतर मग मी डिप्लोमाकडे वळलो. बिकॉज ऑफ दॅट की मला डिग्रीमध्ये ऍडमिशन नाही भेटली, सो आय वेंट टू डिप्लोमा. ओके, आणि हे बघ, मी 2009 मध्ये माझं 10th झालं आणि 2011 मध्ये माझं 12th झालं. ओके, 10-11 मध्ये. त्यानंतर 11-12, 12-13, 13-14, 14-15, 15-16, 16-17. ओके, सो इट जस्ट लाईक मला 6 वर्ष लागले. आय एम टेलिंग यू, मला 6 वर्ष लागले माझा डिप्लोमा करायसाठी. जो की कोर्स होता फक्त 2 वर्षाचा कोर्स होता. तर मला 6 वर्ष लागले. 2 वर्षाचा कोर्ससाठी 6 वर्ष कसे काय लागले? म्हणजे इतका मोठं होतं का तू? मी हे तर नाही म्हणत की मी मोठं होतो का नाही होतो वगैरे. वी जस्ट लाईक या म्हणू पण शकते या जस्ट लाईक दॅट. आय डोंट नो यार, म्हणजे माझं डोकं नाही का, मला कसं एक प्रकारे आय डोंट नो म्हणजे त्यावेळेस मी काय विचार करत होतो वगैरे. आय डोंट नो. दिस थिंग इज दॅट की मी जे 6 वर्ष मी वेस्ट केले ना माझ्या लाईफ मध्ये. ओके, ते 6 वर्ष त्या डिप्लोमा मध्ये वेस्ट केले. बट दॅट इज वन थिंग, गुड थिंग हॅपन आफ्टर दॅट की मला रिअलाइज झालं की मी डिग्री नाही करू शकत. ओके, ऍक्च्युली 17 मध्ये नाही, 2016 मध्येच झालं शायद. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की 11 पासून ते 15 पर्यंत, 16 पर्यंत. ओके, 11 पासून ते 16 पर्यंत मी म्हणजे डिप्लोमाच करत होतो. ओके, आणि 16ला म्हणजे 2016 आम्हाला आता ही डेट कन्फर्म माहित आहे, जुलै 2016 पासून मी नागपूरला गेलो. ओके, तर मी डिप्लोमामध्ये 6 वर्ष घालवले. म्हणजे हे राईट आहे का? नाही, इट इज कम्प्लिटली रॉंग. या म्हणजे युजली माझं समज डिप्लोमा इतक्या उशिरा नाही व्हायला पाहिजे होता. ऑलमोस्ट करीब 2-3 वर्षात व्हायला पाहिजे होता. म्हणजे की समजा जर मी असं म्हणतो की माझा डिप्लोमा वॉज लाईक ठीक आहे 2 वर्ष 3 वर्षात घे. सो इट जस्ट लाईक समजा 11 मध्ये 11 ते 12, 12 ते 13, 13 ते 14, 14 मध्ये आपलं डिप्लोमा व्हायला पाहिजे होता. ओके, आणि त्यानंतर आपण आपल्या करिअरकडे वळायला पाहिजे होतं. बट दॅट इज नॉट. या म्हणजे अशी तेव्हा कंडिशन नव्हती. व्हाय आय एम टेलिंग यू. फर्स्ट थिंग फर्स्ट की जेव्हा समज जर ओके, समज जर माझा डिप्लोमा 3 किंवा
6 वर्षापेक्षा 3च वर्षामध्ये कम्प्लीट झाला असता, तर मी काय केलं असतं, मी डिग्रीकडे वळलो असतो. ओके. आणि समजा जर माझा 2014 मध्ये डिप्लोमा कम्प्लीट झाला असता आणि 2014 मध्ये मग मी डिग्रीकडे वळलो असतो ना, तर ट्रस्ट मी आय एम टेलिंग यू, मला किती वर्ष लागली असते, म्हणजे 3 वर्षाचा कोर्स आहे. ओके. ऍक्च्युली इंजिनिअरिंग वॉज 4 इयर कोर्स आहे, बट ऍक्च्युली वॉज सेकंड इयर मध्ये ऍडमिशन भेटली असते तर 3 इयर. ओके. तर का तू हे म्हणू शकते की 2014 to 15, 15 ते 16, 16 ते 17 आणि 17 पर्यंत म्हणजे 2017 पर्यंत काय तुझं हे झालं असतं इंजिनिअरिंग? म्हणजे कॅन यू डू दॅट? येस. इज इट रिअली पॉसिबल? येस. लिटरली इट इज नॉट. या म्हणजे डेफिनेटली नाही झालं असतं. या म्हणजे ज्या एज मध्ये, म्हणजे 2016 मध्ये माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला, त्यावेळेस मी ठरवलं की याच्या पुढे आपण शिकायचं नाही. ओके. आपण आता जस्ट कामाकडे वळायचं आणि जस्ट आपण आपल्या टार्गेटकडे वळायचं, बस हे ठरवलं होतं 2016 मध्ये. ओके. सो जर मी म्हणतो की मला 12th स्टँडर्ड मध्ये माझा ग्रुप निघाला असता, ग्रुप म्हणजे मला PCM ग्रुप, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. ओके. तर माझा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून मला 300 पैकी करीब 135 भेटले असते, अबाव 135 भेटले असते, तर मला इथे इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन भेटली असते किंवा इंजिनिअरिंग मध्ये एंट्रन्स मी केलं असतं. बट ऍक्च्युअली इट वॉज नॉट. म्हणजे तसं झालंच नाही. ऍक्च्युली मला तिन्ही मिळून मला मार्क जे भेटले ते भेटले वॉज लाईक 111. या 111, म्हणजे 300 पैकी 111. सो इट वॉज लाईक मी कोणत्याच अँगलनी इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ शकत नव्हतो. समजा जर मी PCB मध्ये अबाव 135 घेतले असते, ओके, आणि 135 घेतल्यानंतर का तुम्हाला असं म्हणू शकते की तू म्हणजे जस्ट लाईक तू इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन भेटली असते आणि इंजिनिअरिंग मध्ये गेल्यानंतर तू तुझे इंजिनिअरिंग 2016 मध्ये कम्प्लीट झालं असतं, तसं तू म्हणू शकते का? सो जर मी 12th मधून इंजिनिअरिंग मध्ये गेलो असतो तर 4 वर्ष, तर ऑलमोस्ट लाईक 2015 किंवा 16 मध्ये तरी तुझं इंजिनिअरिंग व्हायला हवायचं होतं. बट इज दॅट थिंग की मी असं म्हणतो, मी त्यावेळेचा पर्स्पेक्टिव्ह होतो म्हणजे 12th स्टँडर्डचा. सो जर मी अबाव 135 घेत आहे तर ऍटलिस्ट माझी मेंटॅलिटी थोडीशी स्ट्रॉंग असेल अबाउट पढाईबद्दल. ओके. सो आय एम टेलिंग यू की 2016 ते शायद 2017 पर्यंत माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असतं. ओके. आणि 2017 नंतर मी करिअरकडे वळलो असतो, म्हणजे समथिंग वगैरे एल्स. तर मी असं म्हणतो, या वन थिंग इज दॅट की 2016 मध्ये माझा डिप्लोमा झाला, दॅट इज गुड थिंग. या कारण या एज पर्यंत आपण इथे एकदम परफेक्ट होतो. या हा मी 2016 मध्ये मी हे ना, म्हणजे जस्ट लाईक तुम्हाला असं वाटत नसेल की मी परफेक्ट का शब्द म्हणला, कारण माझं तर ग्रॅज्युएशन पण झालं नाही आणि मी डिप्लोमा असं म्हणलं आणि माझं परफेक्ट कसं काय. इट इज दॅट थिंग बिकॉज ऑफ दॅट की शायद माझी मेंटॅलिटी होती समथिंग लाईक दॅट की त्या स्टेजमध्ये 2016 मध्ये माझं डिप्लोमा कम्प्लीट झालं आणि त्यानंतर मी डिसाईड केलं की मी पढाई करणार नाही, पुढे शिक्षण घेणार नाही आणि मी आता माझ्या कामाकडे वळेल. सो त्या मोमेंट पर्यंत मी ठीकठाक होतो. या इट इज गुड थिंग. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी गेलो खापरखेड्याला. सो 2016 म्हणजे जुलै 2016 तो जुलै 2017 पर्यंत, म्हणजे 1 वर्ष मी खापरखेड्यामध्ये होतो. ओके. आणि 2017 ला मला म्हणजे 17 मला रिअलाइज झालं की खापरखेड्यामध्ये काम करणं इट इज नॉट गुड. येस. ऍक्च्युली कसं आहे की माझा 2016 मध्ये माझा जो प्लॅन होता, म्हणजे मला तेव्हा रिअलाइज झालं होतं की मला एक फिल्म मेकर बनायचा, बट मला काहीच माहित नव्हतं याच्याबद्दल आणि काही आयडिया, काही कल्पना, काहीच नव्हतं. नथिंग एल्स. येस. फक्त मला डोक्यामध्ये कन्सेप्ट होते आणि बस मी खूप सारे मूवीज पाहत होतो. दॅट्स इट. येस. झालं काय की
मी असा विचार केला की मी मुंबईला जाऊ बा सरळ. ओके. बट वन ऑफ माय फ्रेंड विशाल, त्यांनी मला असं म्हणलं की डूड ऍटलिस्ट तू मुंबईला जाशील. ओके. मुंबईला हू नोज व्हॉट वुड हॅपन व्हॉट नॉट हॅपन. ओके. समजा जर तू मुंबईला गेला, ओके, आणि समजा तुझ्या याच्यामध्ये मेहनत चांगला आहे तर तू करू शकशील. ओके. समजा जर तुझं असं काहीच झालं नाही, नथिंग एल्स. ओके. म्हणजे तू वडिलांचे पैसे घेऊन मुंबईला गेला वगैरे वगैरे, बट काहीच झालं नाही, कुछ नाही झालं. ओके. नुसते पैसे वेस्ट झाले. ओके. आणि देन यू रिअलाइज की आता काही होऊ शकत नाही. आपण जस्ट लाईक एव्हरीथिंग वी लॉस्ट. आणि जेव्हा तू वापस येशील ना, तर वापस आल्यावर तुझ्यापाशी बॅकअप का राहील? या म्हणजे व्हॉट डू यू डू, म्हणजे तेरे पास क्या आहे असा? काहीच नाही राहील ना, कुछ भी नाही. काहीच असा बॅकअप नाही, कुछ भी नाही. तर ऍटलिस्ट थोडासा बॅकअप बनव. ओके. तर हे मला विशालने सांगितलं की जस्ट लाईक काही ना काहीतरी असं एक एक्सपिरियन्स घे एखाद्या फील्डमध्ये 1-2 वर्षाचा, जेणेकरून नाही का की समजा जर तुला मुंबईला असं काही झालंही नाही तरी तू मुंबईला सर्व्हाइव्ह करू शकशील बिकॉज ऑफ दोज एक्सपिरियन्स वगैरे, समथिंग लाईक दॅट. आणि मला म्हणजे त्याचं म्हणणं मला पटलं. या म्हणजे त्यांनी जे म्हणलं ना, इट वॉज गुड, इट वॉज रिली ग्रेट. या आणि खूप चांगलं म्हणलं यार. येस. आणि मला वाटलं की म्हणजे या बंद्याने जे काही म्हणलंय ना, हे आपण फॉलो करायला पाहिजे. येस. कारण तेव्हा मला फिल्म बद्दल काहीच असं ज्ञान नव्हतं, कुछ भी नव्हतं. मला फिल्म बद्दल काहीच माहित नव्हतं. ट्रस्ट मी, आय एम टेलिंग यू, काहीच माहित नव्हतं. जस्ट फक्त डोक्यामध्ये कल्पना होती आणि मला फक्त बिहाइंड द सीन वगैरे, येस, त्या युट्यूबवर या साऱ्या गोष्टी अवेलेबल असतात बा हे माहित नव्हतं. या मी जस्ट लाईक युट्यूबवर फक्त गाणे पाहण्यासाठी किंवा एखादी हे वगैरे बिहाइंड द सीन वगैरे असं काही व्हिडिओ डाउनलोड करत होतो बस, फिल्म मेकिंगच्या रिलेटेड. नाही तर मोस्टली मी गाणेच व्हिडिओज डाउनलोड करण्यासाठी वगैरे या साऱ्या गोष्टी करत होतो. युट्यूब मला फारसं तेवढं माहित नव्हतं का इंटरनेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे बा. इंटरनेट होतं, या असं नाही म्हणत, होतं, बट होतं म्हणजे इन द सेन्स 2G इंटरनेट होतं. ओके. त्याच्यामध्ये युट्यूब ऍक्सेस करणं वॉज टू अवे. ओके. आणि समजा जर ऍक्सेस झालं म्हणजे इंटरनेट कॅफेमध्ये गेलं तर तेव्हा जस्ट लाईक जे आपल्याला चांगलं दिसेल, म्हणजे जे गाणे चांगले दिसेल आपण ते डाउनलोड करायचे. व्हॉटएव्हर. तर मला त्यावेळेस काहीच अशी आयडिया नव्हती फिल्म रिलेटेड, कुछ भी नाही. ओके. मग काय झालं की मी मग खापरखेड्याला गेलो. ओके. आणि खापरखेड्याला गेल्यानंतर तिथे 1 वर्ष काम केलं मी. जुलै 2016 टू जुलै 2017 1 वर्ष काम केलं. आणि त्या 1 वर्षात मला रिअलाइज झालं की इथे जे लोक काम करतात, म्हणजे या प्रोडक्शन मध्ये, म्हणजे इथे पॉवर प्लांट मध्ये जे काम करतात, हे लोक बहुतच खालच्या याचे आहेत. येस, इट वॉज नॉट. मला एक गोष्ट थोडी सांगायची आहे इथे. ओके. मला नाही माहित की माझा स्टँडर्ड काय. ओके. राईट. मला तर खूप कॉन्फिडन्स आहे की माझा स्टँडर्ड हा आहे, बट त्यावेळेस मध्ये म्हणजे 2016 मध्ये मला काहीच माहित नव्हतं की माझा काही स्टँडर्ड का आहे. ओके. त्यामुळे काय होतं, माझे मामाजी होते. ओके. माझे मामाजींनी नाही का मला खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये ऍज अ सुपरवायझर लावून दिला. ओके. आता मला सुपरवायझर जरी असा शब्द खूप असा मोठा वाटला ना, बट ऍक्च्युली त्याचा मिनिंग इतका बेकार आहे ना की बहुतच बेकार. येस. कारण एक सुपरवायझरचं काम का असते, तुम्ही लेबरच्या 1 स्टेप वरती असता. येस. सो इट वॉज लाईक दॅट की इतका बेकार एक्सपिरियन्स असतो ना त्या लोकांसोबत इंटरॅक्ट करणं. आय वॉज लाईक नेव्हर फील लाईक दिस बिफोर. येस. कारण तो मी कधी, म्हणजे माझं ते होतच नाही यार. मी कसं एक प्रकारे क्रिएटिव्ह, म्हणजे जस्ट लाईक माझं ज्याप्रमाणे डोकं चालते, मला कसं क्रिएटिव्ह लोकांसोबत काम करणं आवडते. कारण ते बहुत जास्त चांगले असतात. चांगले म्हणजे इन द सेन्स की समजून घेतात प्रत्येक गोष्टीला. लेबर लोक आय डोंट नो यार. माझं काय असं एकदम राग वगैरे नाही त्या लोकांसोबत, बट इट वॉज लाईक दॅट की मी त्या लोकांना हँडल करू शकत नाही. दॅट्स द ओनली थिंग. आणि मला वर्षभरात समजून गेलं आणि नंतर मला रिअलाइज झालं की मी याच्यामध्ये माझी लाईफ नाही. ओके. सो मी सोडून दिला.
सो का तो 1 वर्ष म्हणजे जो आपण 1 वर्ष खापरखेड्यामध्ये इन्व्हेस्ट केला, का तो 1 वर्ष आपल्या लाईफ मध्ये फायद्याचा ठरला? समजा जर तो 1 वर्षामध्ये अजून काही केलं, सो व्हॉट इज समथिंग लाईक दॅट. मी असं नाही म्हणत की फायद्याचा ठरला की नाही ठरला. म्हणजे कधी कधी काय असते की तुम्ही खूप लेम पार्टीमध्ये जातात, तुम्हाला जायचंही नसते, काहीच नाही, यस, आणि तुम्ही तिथे गेले त्या पार्टीमध्ये 8 वाजता गेले, 8 वाजेपासून मग काही नाही, जस्ट लाईक डान्स काही असं वगैरे समथिंग काही, म्हणजे बिलकुल तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टी पटत नाही ना त्या गोष्टी तुमच्यासोबत झाल्या. आणि इन द एंड तुम्हाला आता घरी जायच्या वेळेस नाही का तुम्ही एक अशा व्यक्तीला भेटले जो समोर जाऊन तुमचा एक लाईफ पार्टनर बनला. तर ऑब्व्हियसली जी लेम पार्टी होती ना, ते लेम पार्टीमध्ये जो शेवटला जो क्षण होता ना तो इतका जास्त इम्पॉर्टंट होता की तुमच्या लाईफला चेंज करून टाकणार होता. राईट, दिस इज द फॅक्टर. म्हणजे होल पार्टीमध्ये नथिंग ऍट ऑल, बट पार्टीच्या जस्ट काही क्षणामध्ये, शेवटल्या क्षणामध्ये असं काय होऊन जाते की जेणेकरून नाही का एक खूप मोठा डिसिजन घेतो त्या मोमेंटला आपण. सेम मी जसं म्हणतो की मी खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये होतो ना, तर त्यामुळे नाही का इन द एंड मला रिअलाइज झालं. समजा जर मी असं म्हणतो की समजा जर मी खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये गेलो नसतो आणि मी समजा जर वर्धेलाच असतो, ओके, किंवा समजा जर वर्धेला असतो, किंवा इट इज लाईक आय डोंट नो व्हॉट सर्कमस्टान्सेस डू वी हॅव. समजा जर मी गेलो असतो का नाही गेलो असतो मला काहीच माहित नाही. समजा जर मी असं म्हणतो की समजा जर मी खापरखेड्याला गेलो नसतो तर मी कुठे असतो, काय असतो, आय डोंट नो यार, कारण मला माहितच नाही ना. कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन हे नव्हता. ओके, इट वॉज लाईक दॅट. मला जो ऑप्शन भेटला की तुला इथे खापरखेड्यामध्ये जाऊन काम करायचं, सो दॅट्स वाय डिड इट. मी विचार नाही केला त्या गोष्टीबद्दल. सो इट जस्ट लाईक खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये तिथे गेलो मी, असं नाही असं म्हणतो की 1 वर्ष वाया गेला, डेफिनेटली गेला, यस, कारण त्याचा जो एक्सपिरियन्स भेटला इट वॉज रिअली बॅड वगैरे वगैरे, बट एक समथिंग लाईक दॅट की लोकांसोबत कसं वागायचं हे रिअलाइज झालं. ओके, बट काय आहे की त्याच्यापासून नाही का एक मोमेंट असा भेटला की आपल्याला डिझाईन मध्ये काम करायचं आहे, आपल्याला एक अपॉर्च्युनिटी भेटली. आणि ही अपॉर्च्युनिटी नाही का मला ग्रॅब करायची होती. तर त्यामुळे काय केलं की मी जो खापरखेडा नागपूरमध्ये होतो मी, ओके, मग मला नाही का मी थोडंसं असेच काही अपॉर्च्युनिटीवर सर्च करून आलो Naukri.com वर वगैरे, आणि तिथे मला 3H एक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कंपनी, ओके, तर यांच्याबद्दल माहीत पडलं. मी ऑफिसमध्ये गेलो, त्यांच्या बोललो, ते म्हणे की आम्ही तुम्हाला प्लेसमेंट देऊ म्हणे कंपनीमध्ये, डिझाईनमध्ये, ओके, तुम्ही आमच्याकडून ट्रेनिंग करावं. ओके, ट्रेनिंगसाठी आम्ही काही पैसे हे करतो, चार्जेस करतो. तर त्यांनी सांगितलं की ऑलमोस्ट तरी 15,000 रुपये आहे, आणि तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की गेल्या म्हणजे समोरच्या 6 महिन्यात तुम्हाला नवीन कंपनीमध्ये जॉईनिंग होऊन जाईल डिझाईन मध्ये. ऍक्च्युली मला अगोदरपासून डिझाईन मध्ये इंटरेस्ट होता. ऍक्च्युली कसं आहे की मी जेव्हा खापरखेड्याला होतो ना, तर मी ऑटोकॅडचे क्लासेस पण केले होते नागपूरला जाऊन अपडाऊन करून वगैरे. ओके, मग मला रिअलाइज झालं की आता आपण असंच करू का. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की डिझाईन मध्ये आपण 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊ, आणि मग आपण तो एक्सपिरियन्स घेऊन मुंबईला जाऊ, आणि मुंबईला गेल्यानंतर मग आपण जॉब पण करू, आणि देन जॉब सोबत मग आपण असे फिल्म मेकिंग रिलेटेड काही गोष्टी शिकून पण घेऊ. ओके, तर हा माझा प्लॅन होता. मग काय झालं की त्याच्यावरच मग मी इम्प्लिमेंट करत गेलो. मग मी काय जॉब सोडला खापरखेड्यातला, आणि त्यानंतर मग मी वर्धेला आलो. वडिलांसोबत बोललो. बाबा म्हणलं की मला या इथे इथे ट्रेनिंग प्लेसमेंट मध्ये जायचं आहे, आणि मला इथून जॉब लावून देईन, हे यांची पूर्ण हे आहे, गॅरंटी पण आहे. सो बाबा म्हणे ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे. ऍक्च्युली कसं आहे की मी सगळे पैसे मी स्वतःच्या ह्याच्याने भरले. ओके, वडिलांचे जास्त पैसे वगैरे खर्च नाही केले. ओके, आणि जसा मी जॉब सोडला दुसऱ्या दिवशीपासून माझं ट्रेनिंग सुरू झालं. आय कुडंट वेट फॉर अ डे, म्हणजे मी एक दिवस पण वेट नाही केला. येस, जस्ट लाईक मी संध्याकाळी इथे आलो, आणि इथून आल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताची मॉर्निंगची विदर्भची गाडी पकडली, आणि देन नागपूरला. ओके, म्हणजे माझं अपडाऊन सुरू झालं. मी
त्या संध्याकाळी आल्याबरोबर मी पास काढली वगैरे, या साऱ्या गोष्टी मी मॅनेज केल्या. ओके. आणि मग कसं की माझं मग डेली रुटीन सुरू झालं. तर माझं कसं, मी एक म्हणतो की 2016 म्हणजे जुलै 2016 टू जुलै 2017 पर्यंत खापरखेडा. ओके. आणि मग कसं जुलै 2017 टू जुलै 2018, या हा जो 1 वर्ष आहे ना, हा 1 वर्ष जस्ट लाईक जुलै 2018 नाही, ऑलमोस्ट करीब ऑक्टोबर 2018 पर्यंत. ओके. तर मला नाही का ऑलमोस्ट 1 वर्ष लागला. त्यांनी 6 महिने मागितले की 6 महिने तुम्हाला प्लेसमेंट देऊ, बट त्यांनी ऑलमोस्ट 1 वर्ष लागला मला प्लेसमेंटसाठी. हा म्हणजे माझे पहिला प्लेसमेंट आली होती, त्या प्लेसमेंटमध्ये तेच PMI ची प्लेसमेंट आली होती, बट त्याच्यामध्ये मी फेल झालो होतो. ओके. 6 महिन्यामध्ये मग एक दुसरी प्लेसमेंट आली, जी आली एकदम करीब डायरेक्ट 8 महिन्यानंतर. ओके. तर मग त्याच्यामध्ये पास झालो. ओके. तर त्याच्यामध्ये हा तो 1 वर्ष गेला यार. या म्हणजे जुलै 2017 टू ऑक्टोबर 2018 पर्यंत माझा 1 वर्ष गेला. ओके. त्याच्यामध्ये म्हणजे त्या ट्रेनिंग प्लेसमेंट प्रोग्राम मध्ये. या पण मला जॉब लागली हे पक्क. मला जॉब लागली, ते लागली मला ऑक्टोबरमध्येच जॉब लागली, बट जॉईनिंग लेटर मला भेटलं डिसेंबरमध्ये. ओके. तर माझी जॉईनिंग झाली डिसेंबर पासून. तर डिसेंबर 2018 पासून ते मार्च 2020 पर्यंत मी PMI मध्ये काम केलं. ओके. ऑलमोस्ट 2 वर्ष, 2-2.5 वर्ष. म्हणजे जस्ट लाईक डिसेंबर 2018 टू डिसेंबर 2019, डिसेंबर 20, 2 वर्ष. आणि त्यानंतर ऑलमोस्ट कधी त्याच्यामध्ये 3-4 महिने ऍड करून दे, म्हणजे इट वॉज लाईक दॅट 2 वर्ष 4 महिने समथिंग. तर एवढे मी 2 वर्ष मी PMI मध्ये काम केलं. ओके. तर जस्ट लाईक माझ्या लाईफमध्ये या साऱ्या गोष्टी झाल्या. या मी असं नाही म्हणत की माझ्या लाईफमध्ये एवढा सारा टाइम वेस्ट गेला वगैरे. नो नो. येस, इट वॉज लाईक दॅट की एव्हरी म्हणजे प्रत्येक दिवस घे किंवा प्रत्येक महिना किंवा प्रत्येक असं वर्ष घे, तर त्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी करत राहिलो. या इट वॉज लाईक दॅट की तू असं म्हणत आहे की मी इथे वर्धेत आहे. ओके. मार्च पासून मी इथे वर्धेतच आहे. ऑलमोस्ट आजची सप्टेंबर आहे, ऑलमोस्ट 6-7 महिने होऊन राहिले आहे मी वर्धेतच आहे. बट याचा मी चांगला फायदा घेतला आहे. या म्हणजे मला ज्या फील्डमध्ये जायचं होतं त्या फील्डमधच्या रिलेटेड मी या साऱ्या गोष्टी शिकलो. ओके. आणि त्याला इम्प्लिमेंट पण करत आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण भेटून राहिलाय. आणि ऑब्व्हियसली मला काही काही प्रोडक्शनवाल्यांनी कॉल पण केला, म्हणलं की तुम्ही या बा वगैरे. बट मी असं म्हणलं की जस्ट लाईक जोपर्यंत माझा पोर्टफोलिओ क्रिएट चांगला बनत नाही तोपर्यंत, कारण तिथे गेल्यावर ते लोक मला लेबर सारखं काम देईल. तर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट, हा मला माहित आहे की ते म्हणजे जरी मी माझा पोर्टफोलिओ जरी बनवला तरी ते लोक मला एक प्रकारे ऍज अ असिस्ट म्हणून किंवा एक प्रकारे लेबर म्हणूनच काम देईल. बट इट वॉज दी काइंड ऑफ थिंग लाईक दॅट की जर आपण थोडंसं चांगला पोर्टफोलिओ बनवला ना, तर आपल्याकडे चान्सेस आहे की आपल्याला ऍज अ असिस्ट म्हणून कुठेतरी कामाला लागेल, अँड दॅट विल बी रिअली बेटर. ओके. तर मी असं नाही म्हणत की माझा वेळ कुठे टाइम पास झाला बा कुठे. यस, अनलाईक अदर का काही काही जण नाही का 3-3, 4-4 वर्ष लोक घरात आहे पढाई करून राहिले. येस, आय नो, म्हणजे ते पढाई करत आहे, सो इट वॉज लाईक दॅट. बट ते घरात बसून आहे. बट माझं नाही आहे. या जेव्हापासून मी ठरवलं की मला घरून निघायचं आहे, म्हणजे एज्युकेशन स्टॉप करायचं आहे, देन मला माझ्या कामाकडे वळायचं आहे, तर त्याच्याकडे फोकस राहिलो यार. या सो एव्हरी टाइम मला जिथे जायचं आहे त्यासाठी मी फोकस राहिलो. ओके. तर जरी माझी एज वॉज लाईक, आता माझी एज 27 कम्प्लीट आणि 28 रनिंग आहे. ओके. बट इट इज दॅट थिंग या की ठीक आहे यार. या म्हणजे राईट नाव या क्षणी कसं आहे की माझ्यापाशी ग्रॅज्युएशन नाही आहे, चलो, पण माझ्यापाशी डिझाईनचा एक्सपिरियन्स आहे. बट लेट मी टेल यू, येस, वन थिंग इज दॅट की मला नाही जायचं यार. कारण जेवढा मला कॉन्फिडन्स आणि जेवढं मला असं वाटते की मी ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे माझ्या लाईफला बिकम बेटर हे मी माझ्या फिल्म मेकिंग थ्रू करू शकतो,
तर हे जे फिलिंग आहे ना, हे फिलिंग मला दुसऱ्या कोणत्याच करिअरमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याच फील्डमध्ये माहीत पडत नाही, दिसत नाही. येस, इट इज लाईक मी 2 वर्ष डिझाईनमध्ये काम केले, आय वॉज रिली सक. या युजली कसं आहे, माझ्या मागचे लोकांना नाही का परमनंट करण्यात आलं, बट मला परमनंट करण्यात नाही आलं. इट वॉज रिली नॉट गुड फॉर मी. येस, आणि मला खूप वाईट वाटलं अरे या. बट देन आय रिअलाइज का नाहीये, माझ्यामध्ये हे टॅलेंट नाही, मी डिझाईन मध्ये नाही चांगलं काम करू शकत. येस, इट वॉज नॉट. मला क्रिएटिव्ह मध्ये काम करायचं आहे आणि माझं याच्यामध्येच करिअर आहे आणि मी याच्यामध्येच टॅलेंटेड आहे. व्हाय नॉट आय स्पेंड सो मच टाइम ऑन इट. ओके, सो दॅट्स वाय मी जस्ट स्टार्टेड आणि लोकांचा चांगला प्रतिसाद भेटला. इव्हन जस्ट मी अजूनपर्यंत करिअर स्टार्ट पण केलं नाही, जस्ट लाईक आय एम जस्ट मेकिंग सम छोटे छोटे व्हिडिओज बनवून राहिलो, बट लोकांचा चांगला प्रतिसाद भेटून राहिला. या इंस्टाग्रामवर मला करीब 6,800 लाईक्स आले. त्यानंतर फेसबुकवर त्या व्हिडिओला ऑलमोस्ट करीब 2,000 व्ह्यूज आले. ओके, सो इट वॉज गुड. येस, आणि मला अजून नवीन काम भेटून राहिलं. आय नो मी खूप फ्रीली काम करत आहे, कोणापासून काही चार्जेस घेऊन न राहिलोय, बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मला याच्यापासून काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटत आहे. ओके, मी असं म्हणतो की या एज पर्यंत मला कुठे असायला पाहिजे. ओके, तर माझं एज आहे वॉज लाईक 27 कम्प्लीट आणि 28 रनिंग. ओके, तर ऑलमोस्ट या एजला तुला एक प्रॉपर एक प्रकारे फिक्स असं हे पाहिजे. ओके, म्हणजे जिथे तू या साऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या लाईफला सेटल करू शकते. ऍक्च्युली प्रॉब्लेम कसा झालाय की कोरोना आलाय. या बट इट जस्ट लाईक समज जर कोरोना नसता, म्हणजे समज जर कोरोना आला नसता तर का तू या फील्डमध्ये उतरला असता. या तुझा काय प्लॅन काय होता? ऍक्च्युली मी ठरवलं होतं की मी रेजिग्नेशन टाकणार एप्रिलमध्ये आणि मे मध्ये मी मुंबईला जाईल. ओके, माझं पूर्ण तयार होतं. मी रूम वगैरे ते नाही का ब्रोकर त्यांच्यासोबत पण बोललो होतो. ओके, पैसे पण तयार होते माझ्याकडे, स्वतःचे काही पैसे पण मी जमा केले होते. ओके, ऑलमोस्ट करीब 30-40 हजार रुपये पण जमा केले. 25-30 हजार, या जास्त नाही रक्कम, जस्ट लाईक 25,000 रुपीज काहीतरी जमा केले होते. ओके, माझ्या म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे. ओके, सो या साऱ्या गोष्टी मी जमा केल्या होत्या. प्रूफ म्हणजे मी ठरवलं होतं 2020 जेव्हा रेझोल्युशन ठरवलं होतं ना, तेव्हा मी एवढं म्हणलं होतं की मला या वर्षी मला मुंबईला जायचं आहे, हे पक्क बा. ओके, बट कसं झालं की अचानकपणे कोरोना आला. ओके, आणि त्यानंतर आम्ही अटकून बसलो 3 महिने तर अटकून बसलो की आम्हाला कंपनी पुढे घेईल बा. तर त्यामुळे मी 3 महिन्यामध्ये मी फक्त जस्ट शिकून घेण्याचा प्रयत्न केला. प्रॅक्टिकल गोष्टी कोणत्या केल्या नाही अबाउट फिल्म रिलेटेड. ओके, जेव्हा रिअलाइज झालं की म्हणजे ज्या दिवशी वगैरे यांनीचा असा मेसेज आला की तुम्ही आता पुढे कंटिन्यू नाही करू शकत, तर मग त्या दिवशीपासून ठरवलं की दॅट्स इट, आपल्याला तिथून निघायचं आहे. सो तेव्हापासून मी व्हिडिओ बनवणं सुरू केलं. सो येस, म्हणजे लाईफमध्ये या साऱ्या गोष्टी होतात. ओके, जेणेकरून तुमच्या समथिंग काहीतरी चेंजेस होते, दॅट इज गुड. येस, म्हणजे हे काही ना काहीतरी चांगल्यासाठी होते. हे कोरोना झाला त्यामुळे तू स्वतःमध्ये काही ना काहीतरी चेंजेस केलं आणि तू या साऱ्या गोष्टी शिकल्या. इट इज गुड, कारण याचा समोर तुला काही ना काहीतरी फायदा होईल. येस, कारण कसं आहे की इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही नेहमी ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. ओके, तुमच्यासमोर जे काही सिच्युएशन येईल ते तुम्ही जस्ट instead of sitting at a home, just go outside and do something. या कारण जोपर्यंत तुम्ही बाहेर जाणार नाही, ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच भेटणार नाही. या कारण कोणी तुम्हाला तुमच्या घरात येऊन कोणाला काही देणार नाही आहे. येस, जोपर्यंत तुम्ही बाहेर जाणार नाही आणि म्हणणार नाही का मी या गोष्टीसाठी लायक आहे, तर तेव्हाच लोक तुम्हाला समोर प्रोत्साहित करतील किंवा म्हणतील हा चलो ठीक आहे इसको काम दे. पण जोपर्यंत तुम्ही मागणार नाही कोण देणार नाही. या सो माझा मोठो हाच होता अगोदरपासून का मला बाहेरच जायचं. सो दॅट्स वाय. आणि कसं आहे की मी माझ्या लाईफला जर मी असं म्हणतो की माझ्या लाईफला समोर कशा आपण डिझाईन केलंय, इट वॉज लाईक दॅट की माझ्या लाईफमध्ये समोर जाऊन सुद्धा आपण माझं अगोदरपासूनच हे होतं. या आणि दॅट वॉज शायद माझ्या लाईफमध्ये शायद असंच होणार आहे की
मला पैसे खूप भेटतील, मला पैसे अतोनात भेटतील, बट माझ्यापाशी टाइम बहुत कमी राहील. आणि मला काम खूप राहील, बहुतच जास्त. इट वॉज टू मच. ओके. सो ही लाईफ माझी शायद राहील. आणि मला असं वाटते की हीच राहणार आहे. आणि मला हेच आवडते यार. म्हणजे मला ज्या गोष्टी करायला आवडते तेच गोष्ट मी, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की बघ ना, म्हणजे इज लाईक मी या सारं म्हणजे शूटिंग, एडिटिंग वगैरे या साऱ्या गोष्टी मी करून राहिलोय. 3-4 दिवस कंटिन्यू याच्यावर फोकस राहतो, समजून घेतो, जाणून घेतो. इवन एव्हरीडे युट्यूबवर या साऱ्या गोष्टी सर्च करतो, प्रीमियरवर कॅमेरा बद्दल काय आहे, सो मच थिंग येस अबाउट फिल्म रिलेटेड. सो इट जस्ट लाईक दॅट की मला जी गोष्ट आवडते मी पॅशन का नाही बनवू. इज दॅट थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, म्हणजे तुम्हाला एकदम फिक्स आहे की तुम्हाला यामध्ये म्हणजे याच्यामध्ये करिअर काढायचं आहे, तर तुम्ही इकडे तिकडे नका शोधू की मला हा बॅकअप करायचा की तो बॅकअप करायचा. नो नो नो. तुम्हाला जे करायचं आहे ना, बस त्याच्याकडे फोकस राहा आणि तुम्ही त्याच्याचकडे वळा. तुम्ही असं नको म्हणू की जस्ट लाईक कोणी असं म्हणून राहिलं, अरे यार तो खूप कठीण मार्ग आहे, खूप कठीण करिअर आहे, तुझं होईल ना होईल. जस्ट लाईक तू जस्ट लाईक एक्सपिरियन्स करून घे 2 वर्ष, देन तू चालला जा वगैरे. हे म्हणण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि ऍक्सेप्ट करण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहे. म्हणजे ऑब्व्हियसली विशालने मला जे सजेशन घेतलं, ते सजेशन बहुत चांगलं होतं. आय एम टेलिंग इट वॉज रिअली गुड. येस, बट तुझ्यासाठी ते सजेशन नव्हतं. व्हाय? कारण तुला माहिती आहे तू कोण आहे. आणि समजा जर तू 2 वर्ष तू या एक्सपिरियन्स याच्यामध्ये केलाय, समजा जर तू मुंबईला गेला असता, ओके, आणि तिथे गेल्यावर ऑब्व्हियसली गोष्टी वाईट झाल्या असतात, मी असं नाही म्हणत बट तुझ्यामध्ये इतका तर कॉन्फिडन्स आहे ना की तिथे गेल्यानंतर का करायचं आहे, कसं करायचं आहे. समजा तुझी 2 वर्ष थोडस केली असते स्ट्रगल वगैरे, तर आज थोडस कंडिशन चांगली असते यार. तू त्या फील्डमध्ये काम करत असता वगैरे, समहाऊ एक सर्टन पोझिशनवर आता असता आणि थोडं बहुत पैसे कमवले असते. बट जे तुमच्या लाईफ मध्ये होते, इट वॉज समथिंग रिअली गुड फॉर धिस. येस. सो याचाही काही ना काहीतरी फायदा आहेच. सो ओके, सो इट इज व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे जे तुमच्या लाईफ मध्ये होते ते तुम्ही ऍक्सेप्ट करा यार. ऑब्व्हियसली म्हणजे जे तुमच्यासोबत होत आहे हे ऑब्व्हियसली तुमच्यामुळेच होत आहे आणि तुम्हीच 100% याच्या रिस्पॉन्सिबल आहात. दॅट इज, मला खूप जास्त ढेकर येऊन राहिली, आय डोंट नो व्हाय. बट इट इज दॅट इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे घेतलं डिसिजन आहे, म्हणजे राईट नाव तुम्ही ज्या स्टेजवर आहे, ऑब्व्हियसली तुम्हीच त्याला जिम्मेदार आहात. ओके, तर हे एकदम क्लिअर आहे. ओके, तर मी एवढं म्हणतो की राईट नाव मी ज्या स्टेजवर आहे, ज्या स्टेजवर आहे, मी असं नाही म्हणत की माझी स्टेज ते बहुत बेकार आहे वगैरे. नो, मी या वेळेचा खूप चांगल्याने वापर करून राहिलाय आणि आय वॉज डुईंग रिअली वेल. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की जे माझ्यासोबत झालंय किंवा जे माझ्यासोबत ज्या स्टेजवर आहे, मी ऑब्व्हियसली मी स्वतःला रिस्पॉन्सिबल ठरवतो की येस इट इज दॅट. आणि रिस्पॉन्सिबल म्हणजे इन द सेन्स की मी खूप वाईट, म्हणजे मी या स्टेजवर खूप वाईट स्टेज आहे. नो, इट वॉज रिअली गुड स्टेज. लोक त्यांचे करिअर वगैरे खूप अगोदर स्टार्ट करतात बिकॉज ऑफ दॅट की त्यांना तशा प्रकारचा गायडन्स किंवा तशा प्रकारचा इन्फ्लुएन्स भेटतो. आपल्याला हा इन्फ्लुएन्स या एज मध्ये भेटला, सो दॅट इज ओके. याच्यामध्ये काही वाईट नाही. ओके, इट्स जस्ट लाईक लोकांना खूप अगोदर भेटतात वगैरे, बट आपल्याला थोडं उशिरा भेटलंय ना. सो डोंट थिंक इट टू मच. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की असं नाही म्हणू की आपला वेळ खूप कमी झाला वगैरे. जस्ट लाईक KFCचा जो फाउंडर आहे तो त्याच्या लाईफमध्ये गोष्टी केव्हा चांगल्या झाल्या, जेव्हा तो ऍट द एज ऑफ 62 झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्या. बिफोर दॅट ही वॉज लाईक रिअली स्ट्रगलिंग. म्हणजे त्यांनी 62 वर्ष आयुष्याचे पूर्ण स्ट्रगल मध्येच घालवले आणि त्यानंतर उरलेले काही 20 वर्ष त्यांनी काहीतरी बिलियनर मधून जगला. सो प्रत्येकाचा वेळ असतो, प्रत्येकाचा टाइम असतो.
आणि तुझा काही टाइम खूप जास्त बरबाद नाही, म्हणजे खूप बेकार नाही. इट वॉज लाईक जे काही तुझ्या लाईफ मध्ये होत आहे वगैरे, इट वॉज रिअली सेटल, रिअली गुड. सो दॅट इज ओके. म्हणजे वाय वी सो मच थिंक अबाउट इट, आणि सो मच प्रेशराइज अबाउट की असं काय झालं लाईफ मध्ये वगैरे. इट वॉज डेफिनेटली नॉट. म्हणजे हा इज नॉट द पार्ट ऑफ थिंकिंग. ओके. आज काय केलं? आज ऍक्च्युली सकाळी उठलो. ओके, उठल्यानंतर मग मी थोडासा फ्रेश वगैरे झालो. बिट्टू येऊन न राहिला गाडी चालवण्यासाठी. म्हणजे कसं की गाडी थोडस प्रॉपरली त्याला आता म्हणताय नाही, तर व्हाय बिकॉज ऑफ दॅट की त्याला कसं काय म्हणणार आहे की बाबू तुझी गाडी घेऊन ये प्रॅक्टिस साठी फर्स्ट, कारण मग त्याच्यामध्ये पेट्रोल पण टाकावं लागत आहे. सो मच थिंग. वेल, जाऊ द्या. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपलं समजा जर गाडीचं काम जमत असेल, म्हणजे समजा जर लायसन निघत असेल तर दॅट इज ओके. ओके, समजा जर नाही निघत असेल तर पाहू, आपण गाडी घेऊ. वडिलांना असं वाटलं तर घेईल गाडी. येस, कारण मी आता वडिलांना काहीच फोर्स करू शकत नाही का बाबा तुम्ही गाडी घ्या की तुम्ही असं करा तसं करा वगैरे. येस, कारण मला एवढं माहित आहे की मला म्हणजे समजा जर मुंबईला जावं लागले तर मला म्हणजे जावं लागेल, म्हणजे जायचंच आहे. येस, तर यासाठी मला जी इनिशियल अमाऊंट आहे ते वडिलांकडून मागावं लागेलच. येस, बट त्यासाठी मग मी जास्त फोर्स न करता आपली जास्त म्हणजे, आणि रिसेंटली हार्डली 1-2 महिन्या अगोदर मी वडिलांचे 28,000 रुपये खर्च केले. सो ऑब्विसली बहुत जास्त आतमध्ये एकदम हे आहे की साला खूप जास्त डाग आहे हा 28,000 रुपयाचा, की मला माझ्यासोबत घोटाळा झालाय. त्यामुळे मी बिलकुल असं विचार नाही करून राहिलो की बाबा तुम्ही घ्या बा वगैरे. इट वॉज लाईक दॅट की मी एक शब्द म्हणला त्यांना असं वाटेल तर ते घेईल, कारण ऑब्विसली त्यांचा पैसा आहे. येस, मी बस एवढा एक्सपेक्ट करतो की मला मुंबईला जासाठी त्यांनी मला फक्त पैसे द्यावे. येस, ऍटलिस्ट तरी 6 महिन्यासाठी तरी मला. बट आय डोंट थिंक की मला 6 महिने तरी एवढे लागेल बा. इट्स नॉट. येस, कारण ऑब्विसली माझं जेवढं म्हणजे ज्या लोकांनी मला मेल केलाय त्या लोकांनी सगळ्यांनी असं म्हणलं की तुम्ही मुंबईला या, तुम्हाला काम लवकरात लवकर भेटेल. कारण जे अगोदर जे म्हणजे काम करतात अशा प्रकारचे, आणि ट्रस्ट मी आय एम टेलिंग यू, येस, की माझ्यामध्ये आहे टॅलेंट. आणि मला असं वाटतं की माझं काही जास्त स्ट्रगल नाही तिथे. म्हणजे समजा जर मी बॉम्बेला गेलो आणि त्यानंतर मी माझा पोर्टफोलिओ जरी दाखवला ना, लेट मी टेल यू, म्हणजे हार्डली 10 ते 15 दिवसात मला काम भेटेल. यस, हा ठीक आहे, म्हणजे काम थोडं कमी लेवलचं भेटेल, सॅलरी थोडी कमी राहील वगैरे, बट एक सुरुवात तर होईल. येस, म्हणजे स्वतःच्या पैशामध्ये आपण काही ना काहीतरी गुजारा करू, जेणेकरून वडिलांना पैसे थोडे कमी मागावं लागेल. ओके, म्हणजे कळत आहे ना? ओके, सो यस. आणि मला तेवढं पक्का माहित आहे की माझ्या लाईफमध्ये माझे करिअर इज मच बिगर. येस, आणि माझी मेंटॅलिटी तशी नाही यार. म्हणजे जस्ट लाईक माझं असं नाही की एक प्रकारे की करायचं आहे म्हणून करू कसं तरी वगैरे, असं नाही यार. इट वॉज लाईक दॅट की जेव्हा मी कोणताही प्रोजेक्ट घेतो किंवा कोणतेही काम घेतो, जोपर्यंत त्याच्यामध्ये फुल एफर्ट देत नाही ना तोपर्यंत मी ते काम करतच नाही. त्यामुळे कसं आहे की माझा प्रत्येक कामासाठी नाही का फुल एफर्टच राहतो. या अबाउट मी फिल्म रिलेटेड बद्दल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो बरं. ओके, जस्ट लाईक समजा जर मी हे हायपर लॅपचा जो व्हिडिओ बनवला होता, का गरज होती मला सकाळी 5:30 वाजता उठून वगैरे शूट करायचं होतं? का गरज होती मला एक एक फोटो काढायसाठी वगैरे? मी डायरेक्ट व्हिडिओज जरी काढले असते बरं झालं असतं, राईट. राईट, काही हे होतं नाही. बट कसं आहे की त्यामुळे नाही का एक त्याने प्रोडक्शन क्वालिटी क्वालिटी आहे ना ती वाढली यार. येस, कारण माझ्यामध्ये त्या साऱ्या गोष्टी होत्या आणि मी या साऱ्या गोष्टी केल्या. येस, सो वन थिंग इज दॅट की जेव्हा मला असं प्रोजेक्ट वगैरे इन्व्हॉल्व्ह होती, जस्ट लाईक आता श्रेयस लोकरेचा हा जो व्हिडिओ बनवायचा, याच्यामध्ये मी बहुत पॅशनेटली ह्या सगळ्या गोष्टी करून राहिलोय. कारण त्यांनी तर कॉल कधी केला नाही, बट मी कॉल करून राहिलोय. ओके, तर याचा अर्थ असा नाही का गरज त्याला नाही आहे. गरज त्याला आहे का नाही आहे तो त्याचं जाणेल, बट या म्युझिक व्हिडिओचा गरज मला आहे बा. या व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की माझ्या पोर्टफोलिओ मध्ये तो व्हिडिओ येईल की मी एक म्युझिक व्हिडिओ केला आहे.
एक कॉन्फिडंट येईल की मी अशा प्रकारचा क्वालिटीवाला म्युझिक व्हिडिओ बनवला आणि तो युट्यूबवर टाकला आणि ऑलमोस्ट करीब 10,000 ते 15,000 लोकांनी तो बघितला. सो येस, म्हणजे तेव्हा रिअलाइज होईल का हा माझ्यामध्ये तरी टॅलेंट आहे, येस, का मी म्युझिक व्हिडिओ पण बनवू शकतो. या आणि त्याच्यानंतर मला माझ्या डोक्यामध्ये पण खूप सारे आयडियाज आहे. येस, जस्ट लाईक मला तो न्यू नॉर्मलचा पण व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यानंतर मला तो शॉर्ट फिल्म ते पण बनवायचे आहे. सो मच थिंग, आणि हे सगळं मला वर्धेतच करायचं आहे. ओके. सो मी असं नाही म्हणत की माझं एज एवढं आहे तर मी खूप जास्त लेट आहे वगैरे. नो नो. माझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट किंवा जे काही लवकर झाल्या, काही उशीर झाल्या वगैरे, इट वॉज हॅपन इन द मोमेंट. कारण त्या मोमेंटचं काही ना काहीतरी महत्व होतं. दॅट्स वाय इट इज हॅपन. ओके. आणि येस, वन थिंग इज दॅट की ठीक आहे, माझा एवढा वेळ लागला, माझे ऍट द एज ऑफ 28 आहे आणि मी आताही घरी आहे. घरी म्हणजे इन द सेन्स की घरून आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करता वगैरे वगैरे. बट वन थिंग इज दॅट की मी या साऱ्या गोष्टीसाठी म्हणजे माझा टाइम कुठे वेस्ट नाही गेला यार. या एव्हरी इयर मी काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलो किंवा काही ना काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला. इट वॉज, आणि एक नवीन एक्सपिरियन्स भेटला अँड दॅट इज रिअली मच बिगर दॅन एव्हरीथिंग. येस, कारण एक्सपिरियन्स इज रिअली मच मोर दॅन दॅट. या म्हणजे मी असं म्हणतो की खापरखेडापासून मला काय शिकायला भेटतो, काहीच नाही. बट एक गोष्ट लक्षात ठेवायला भेटते की लोकांसोबत कसं इंटरॅक्ट करायचं, कशाप्रमाणे वागायचं, काय पीएमआय मधून का आपल्याला माहित पडते, पीएमआय माहित पडते कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये कशाप्रमाणे काम चालते, इथे कोणकोणत्या गोष्टी मॅटर करतात. सो ऑब्विसली समहाऊ समवेअर आपल्याला त्या लाईफमध्ये या साऱ्या गोष्टी येणारच आहे. येस, कारण नाही का तुम्ही शिकलेल्या गोष्टी नाही का, जर वाटलं कितीही व्यर्थ असले तरीही ते बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. या एक सर्टन पिरियड ऑफ लाईफ मध्ये त्याचं महत्व आहे. येस, म्हणजे जसं आज मी एक लेन्स बद्दल जाणून घेतलं, प्राईम लेन्स बद्दल जाणून घेतलं. ओके. याच्या अगोदर मी प्राईम लेन्स बद्दल फारसं माहित नव्हतं. फक्त एवढं माहित होतं की प्राईम लेन्स मध्ये फिक्स फोकल लेंथ आहे, दॅट्स इट. सो युजली मी प्रेफर पण करत नव्हतो की मी प्राईम लेन्स वापरावा. फक्त एवढं माहित होतं की प्राईम लेन्स मध्ये इमेज जास्त शार्प येते. पण मला फारसा डिफरन्स माहित नव्हता. बट आज मी जो व्हिडिओ बघितला एक आरी अलेक्सा, एक प्राईम लेन्स, ओके, 35mm चा, तर त्याच्यामध्ये मला रिअलाइज झालं की एक प्राईम लेन्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, कोणकोणत्या क्वालिटी असते जे की झूम लेन्स अचीव देत नाही. म्हणजे झूम लेन्स त्या साऱ्या ज्या प्रॉपर्टीला अचीव करत नाही, हे मला माहित पडलं यार. सो इट इज दॅट थिंग. यस, आणि ऑब्विसली मी हे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला. येस, हे आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी बनवलाय की मला टार्गेटवर फिक्स राहायचं आहे. येस, म्हणजे मला जे करायचं आहे ना ते फिक्स राहायचं आहे. म्हणजे आय नो, मला डे वन पासून माहित होतं की माझे टार्गेट वॉज रिअली मच बिगर. एक नॉर्मल लोकांचे टार्गेट असतात की मला इंजिनियर बनायचं आहे किंवा मला IAS बनायचं आहे. IAS नाही, सॉरी, मला IAS वॉज रिअली बिग. पण मला असं काही बनायचं आहे जे नॉर्मल व्यक्ती बनतो, जस्ट लाईक एक ऑफिसर किंवा जस्ट लाईक एक बँकेत क्लर्क किंवा PO वगैरे, व्हॉट एव्हर इट इज. यस, पण एक फिल्म डिरेक्टर, खूप सारे जण विचार करत नाही का त्यांच्या लाईफमध्ये एक प्रकारे तो एक फिल्म डिरेक्टर हा ऑब्विसली, म्हणजे त्यांना असं म्हणलं की तुम्हाला फिल्म डिरेक्टर व्हायचं आहे का, तर म्हणजे एक जस्ट लाईक रिअली कूल वे टू इन्व्हेस्ट युअर लाईफ ऑन इट, तर त्यांना असं वाटेल की हा आपण एक फिल्म डिरेक्टर व्हावं बा. बट त्यांना माहित नाही यांच्याबद्दल. येस, म्हणजे इट जस्ट लाईक मी असं म्हणतो की हजारातून एक व्यक्ती असेल ज्यांना असं वाटते की मला फिल्म डिरेक्टर व्हायचं आहे. येस, बट मला व्हायचं आहे यार. आणि ऑब्विसली मला माझी लाईफ याच फील्डमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे आणि दॅट इज ऑल आय नीड. आणि वन थिंग इज दॅट की जेव्हा पण मला याच्यामध्ये काम करायला भेटेल, ऑब्विसली म्हणजे एकदम जीव तोडून काम करेल यार. येस, कारण हेच माझं पॅशन आहे आणि मीच याला फॉलो करेल. दॅट्स द ओनली थिंग आय हॅव. आणि मला याच्यातच सगळं काही करायचं आहे. येस, दॅट इज ओनली फिक्स थिंग फॉर मी. ऍक्च्युली कसं आहे की आज थोडंसं डोक्यामध्ये थॉट आला होता की आपण या मोमेंटमध्ये, म्हणजे या एज मध्ये आपण इथे आहो बा, इट वॉज लाईक दॅट की आपण सक्सेसफुल आहो का नाही आहोत याच्याबद्दल आपण थोडंसं बोलावं बा. सो इट वॉज लाईक दॅट मला असं रिअलाइज झालं की
आपण थोडस बोलू, स्वतःला एकदम थोडं कन्फर्म करून सांगू की कुछ है वगैरे. या आज काय झालं, आज सकाळी उठलो, ओके, फ्रेश वगैरे झालो, ओके. त्यानंतर मग मी सरळ कामाला बसलो. काल मी ठरवलं गेलो होतं की जो प्रॅक्टिस व्हिडिओ ना त्याच्यामध्ये नाही का मी त्याचे लिरिक्स पूर्ण लिहिल बा. तर सकाळपासून मी कामावर बसलो, ओके, ऑलमोस्ट करीब. आणि कसं आहे की सकाळी म्हणजे करीब 8:30 वाजताच वगैरे बसलो होतो, ओके. त्याच्यानंतर मग मी 11 वाजेपर्यंत काम मस्त केलं. मग 11 वाजता नाही का एक प्रॉब्लेम झाली. 11 वाजता नाही का माझा नाही का एक ट्रॅक डिलीट झाला, जो ट्रॅक 1 होता, व्हिडिओ ट्रॅक. त्याच्यामध्ये मेन फाईल होती. मेन फाईल म्हणजे इन द सेन्स की जेवढे पहिले पहिले फॉन्ट वगैरे होते, इट वॉज रिअली इम्पॉर्टंट होतं, कव्हर आर्ट वगैरे. ऍक्च्युली कसं आहे की मला ते प्रॅक्टिससाठी करून राहिलं होतं. ऑब्व्हियसली लिरिक्स लिहिणं वॉज लाईक थोडंसं कठीण वाटत. कठीण म्हणजे बहुत, म्हणजे असं आहे ना की खूप हेक्टिक वाटत होतं यार. या त्यामुळे थोडस असं वाटलं, मला प्रॉब्लेम आला. पण मला असं स्वतःला हे होतं की करायचं आहे बघ. त्यामुळे मी आज एकदम लागूनच होतो. तर ऑलमोस्ट करीब मी 4 स्टांजा वगैरे मी लिहिले, ओके. मग त्याच्यानंतर माझा पहिला ट्रॅक डिलीट झाला. तर आणि त्याला मग मी अंडू 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 केला, तरी तो ट्रॅक वापस आलाच नाही. सो इट वॉज अ रिअली डिझास्टर थिंग फॉर मी. मला खूप राग आला, ओके. मग त्यानंतर मग मी फ्रेश झालो, बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर वापस आलो, पिंटूसोबत थोडासा बोललो. आणि त्यानंतर मग मी पुन्हा मग घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं. त्यानंतर मी पुन्हा प्रीमियर ओपन केलं आणि पुन्हा एडिट करतो म्हणलं. तर पुन्हा थोडस बसलोच. तर मग ऍक्च्युली कसं आहे की दिस इज नॉट द प्रोजेक्ट, दिस इज ऍक्च्युली एक प्रकारे प्रॅक्टिस. आणि ज्याची प्रॅक्टिस मी ऑलरेडी खूपदा केली आहे, ओके. तर त्याला पुन्हा वारंवार वारंवार करून स्वतःला कशाला त्रास देऊ बा. या म्हणजे इट वॉज लाईक द त्रास देऊ म्हणजे इन द सेन्स की आपण आता डायरेक्ट याच्यावर म्हणजे आलाय ना कॉन्फिडन्स की आपण लिरिक्स लिहू शकतो बा. ते जस्ट लाईक व्हाय डोंट वी जस्ट गो अँड शूट अँड देन डू समथिंग. तर जस्ट लाईक आजचा दिवस आहे, तर आपण त्याला चांगल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू बा. तर आज मग काय की युट्यूबवर गेलो आणि त्यानंतर फुल टाइम फिल्म मेकर किंवा तो एक युट्यूबरचं नाव नाही माहिती यार, तो पण एक फिल्म मेकिंग रिलेटेड व्हिडिओ पोस्ट करते. तर त्याचे व्हिडिओज पाहत बसलो, ओके. ऍक्च्युली प्राईम लेन्स बद्दल आणि त्याच्यानंतर रेड कॅमेरा आणि ॲरी कॅमेरा याच्याबद्दल माहीत करून घेतला. इट वॉज सो मच थिंग, म्हणजे युजफुल इन्फॉर्मेशन होती लेन्स बद्दल, कॅमेरा बद्दल. इट वॉज रिअली गुड. आणि देन त्याच्यानंतर मग संध्याकाळी 5 वाजता मग खेळायला गेलो नाही, बट ऍक्च्युली इथे टेरेसवर येऊन थोडस असं स्किपिंग वगैरे केलं. मग मग माझं डोकं वॉज रिअली आउट. तेव्हा माहित नाही, माझं अंग पण थोडस जास्त दुखून राहिलं. तेव्हापासून मग मी टाइमपासच करून राहिलो. यस, काहीच नाही केलं. आता तर काही नाही. यस, ऑलमोस्ट करीब 9:45 झाले आहे आणि थकलो पण आहे मी. आय एम रिअली टायर्ड. दुपारी झोपलो नाही मी. ऍक्च्युली मला मुद्दामून नाही झोपलो यार, कारण कसं की रात्री झोप पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला नाही का दुपारी झोपणं बेकार आहे. या सो आज टाळलं मी. सो ऑब्व्हियसली आता मला झोप लागून राहिली, सो आय हॅव टू स्लीप. सो उद्याचं काय टार्गेट आहे? हा, ऍक्च्युली मी या श्रेयस लोकरला आज फोन केला. तो म्हणे ठीक आहे म्हणे दादा, म्हणे करून घेऊ म्हणे आपण काम, शूटिंगचं तर काम करून घेऊ म्हणे, ओके. तर आपण परवापासून म्हणजे संडे पासून काम सुरू करून घेऊ. तर ठीक आहे, संडे पासून म्हणजे परवापासून, ओके. तर दॅट इज कूल. तर उद्याचं काय टार्गेट आहे? उद्या तर काही टार्गेट तर नाही, बट जस्ट लाईक स्क्रिप्ट ब्रेकडाऊन तर आपली ऑलरेडी झाली आहे वगैरे. लोकेशन पण सगळे सेट आहे. काय नाही, उद्याचा एक दिवस आहे थोडसा, ते एक दिवस थोडीशी वाट पाहावं लागेल आणि परवापासून सुरू करून घेऊ, म्हणजे शूटिंग तरी सुरू करून घेऊ, जेणेकरून आपल्याला एक चांगलं म्हणजे कसं की एडिटिंग तर होऊन जाईल रे, बट स्क्रिप्टिंग मध्येच थोडंसं स्क्रिप्ट अॅनिमेशन मध्ये थोडा वेळ लागतो. या कारण स्क्रिप्ट लिहायला थोडा वेळ लागतो, त्याच्यानंतर त्याला अॅनिमेशन द्यायला, मग ते बरोबर दिसते का नाही, मग त्याला पुन्हा हालो डुलो करणं वगैरे, सो मच थिंग. येस, सो हे थोडासा वेळ लागेल, बट बनवू आपण. या वन थिंग इज दॅट की बनवायचं आता आहेच. येस, हा प्रोजेक्टला आणि पब्लिश तर करायचं आहेच. सो आता तर एवढंच, फारसं काय नाही. तुला कॉन्फिडन्स आहे का याचा व्हिडिओ चांगला बनेल? डेफिनेटली यार, येस. म्हणजे जस्ट लाईक मी ट्रायल व्हिडिओ इतका जबरदस्त बनवला, तर विचार कर बरं, मी समजा लोकेशवर जाऊन शूट करेल, तर इट वॉज हाऊ मच इट इज गुड.
आणि जे लोकेशन मी चॉईस केला इट वॉज सो मच अमेझिंग. सो जस्ट करेंगे यार, डेफिनेटली करेंगे. So this is the end. This is the my artifact episode number 2035 2035. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.